आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे बीएडचं कॅप रजिस्ट्रेशन करिता किंवा रजिस्ट्रेशन करिता आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता आनंदाची बातमी आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, कालच म्हणजे 2 दिवसाआधी म्हणजे 10 तारखेला मी एक व्हिडिओ बनवलेला आणि त्या व्हिडिओमध्ये जे विद्यार्थ्यांची प्रॉब्लेम्स होती त्या प्रॉब्लेम बद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं की डेट जी आहे म्हणजे बीएड कॅप राऊंड किंवा रजिस्ट्रेशनची जी डेट आहे ते नक्कीच वाढ मिळणार आहे, कारण दरवर्षी ही मुदत वाढ मिळत असते. आणि स्नेहल्स आर्ट ऑफ टीचिंग या ग्रुपला सुद्धा एका विद्यार्थ्याने टाकलेला आहे की कोणत्या तरी व्यक्तीच्या पाठपुराव्यामुळे ही डेट एक्सटेंड झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्व सीईटी सेलच्या ज्या डेट आहेत दरवर्षी एक्सटेंड केल्या जात असते, कारण सीईटी सेलला सुद्धा माहिती आहे की विद्यार्थ्यांची जी कागदपत्रे आहे परिपत्रक म्हणजे कागदपत्रे जी आहेत त्या वेळेत होत नाही. आणि महत्वाचा विषय म्हणजे एक जरी डॉक्युमेंट त्या विद्यार्थ्याकडे नसला तर त्याला त्या प्रोफेशनल कोर्स पासून वंचित राहावं लागतं, हे सुद्धा त्यांना माहित आहे. म्हणून ही जी डेट आहे ही जे डेट 8 दिवसाने वाढवण्यात आलेली आहे. 8 दिवसांनी वाढवण्यात आली म्हणजे ही डेट कितीपर्यंत आली आहे? आता 10 तारीख ही लास्ट डेट होती, आता ही जी डेट आहे ही 18 तारखेपर्यंत लास्ट डेट वाढवण्यात आलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांची आपल्या ग्रुपला प्रश्न येत होती, समस्या त्यांच्या निर्माण झालेल्या होत्या, मग समस्या कोणत्या तर वायसीएमचा रिझल्ट नाही, पदवीचा रिझल्ट वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीचा रिझल्ट नाही आणि त्या विद्यार्थ्यांना चांगला स्कोर आहे, त्यांना फॉर्म भरता येत नाही, त्यांना रजिस्ट्रेशन करता येत नाही, अशी जी प्रॉब्लेम्स होती ते प्रॉब्लेम्स या ठिकाणी सॉल्व्ह होताना दिसत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कोणती तर ज्या विद्यार्थ्यांकडे व्हॅलिडिटी नाही आहे, एससी असेल, ओबीसी असेल किंवा इतर कम्युनिटीतील विद्यार्थी असेल, प्रवर्गातील विद्यार्थी असतील, तर त्यांच्याकडे जर डॉक्युमेंट झालेले असेल तर ते पोचपावती सुद्धा आणून त्या ठिकाणी ते अपलोड करू शकतात, पोचपावती सुद्धा अपलोड करू शकतात. आणि व्हॅलिडिटी जरी नसेल तरी पण जे बीएडचं ज्या वेळेला तुमचा कॅप राऊंड तो तुमचा जर ज्या वेळेला नंबर लागेल म्हणजे कॉलेज अलाउड होईल त्या दिवशी पर्यंत मात्र आपल्याला व्हॅलिडिटी असणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. जे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे ओरिजिनल नाही आहे ते डॉक्युमेंट्स तुमच्याकडे त्या वेळेला ओरिजिनल असणं गरजेचे आहे विद्यार्थी मित्रांनो, अन्यथा कॉलेज तुम्हाला प्रवेश देत नाही. म्हणून पोचपावतीचा विषय, रिझल्टचा विषय, अजून काय म्हणजे पार्शली जे व्हेरीफाय आहे तो विषय, हे जे विषय आहेत हे विषय त्यावेळेला तुमचे सॉल्व्ह होणार आहेत. नंतर नॉट व्हेरीफाय दाखवत असेल तर तुमच्या कुठेतरी गडबड आहे त्या फॉर्म मध्ये, तुम्ही कुठेतरी चुकलात हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. कन्व्हर्जन सर्टिफिकेट बरोबर भरायचं आहे. काही विद्यार्थ्यांना कन्व्हर्जन सर्टिफिकेट भरता येत नाहीये, तर त्या वेगवेगळ्या कन्व्हर्जन सर्टिफिकेट ग्रुपला शेअर केलेला आहे. मग एलएलबी नंतर 12वी नंतर वाले जे विद्यार्थी आहेत एलएलबी वाले ते पण सुद्धा प्रश्न विचारतात की सर कन्व्हर्जन सर्टिफिकेट 12वी नंतर कसं करता येईल, ज्यांना 5 वर्ष एलएलबी करायचं आहे. म्हणजे असे जे विषय आहेत तसे सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आपल्या या युट्यूब चॅनलला कायमस्वरूपी देत असतो. आणि ही जी प्रोसेस झाली ही आता 18 पर्यंत प्रोसेस लांबेल. मग 18 नंतर आपले पुन्हा 2 ते 3 दिवस मग मेरिट लिस्ट, मग नंतर कॅप राऊंड म्हणजे तुमचं ऑप्शन फॉर्म आणि नंतर मग कॅप राऊंड, अशी ही प्रोसिजर पूर्ण हा महिना चालेल. आणि मला वाटतंय ऑगस्टच्या पहिल्या वीक मध्ये ही लिस्ट लागेल किंवा जुलैच्या एंडिंगला ही लिस्ट लागेल, हे लक्षात ठेवायचं. जुलैच्या एंडिंगच्या हप्त्यामध्ये ही पहिल्या कॅप राऊंडची लिस्ट लागेल बहुतेक करून, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून समजून घ्यायचं आहे की दरवर्षीचं जे काही यांची प्रक्रिया असते तशीच प्रक्रिया ही जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑगस्ट पर्यंत पूर्ण ऑगस्ट पर्यंत ही प्रक्रिया चालत असते. सर्व जेवढे काही व्यावसायिक कोर्सेस आहेत मग त्या डी फॉर्म, बी फॉर्म, मग एलएलबी असेल किंवा एम फॉर्म असेल, आपले ज्या प्रोसेस आहेत त्या संपूर्ण प्रोसेस पर्यंत चालतं. आणि वसतिगृहाचा फॉर्म हा जरी लास्ट डेट 10 तारीख असेल, जरी लास्ट डेट 15 तारीख असेल, तरी समजून घ्यायचं आहे की जेव्हापर्यंत कॅप राऊंड ही असते आणि कॅप राऊंड पूर्ण झाल्यानंतर पुन्हा 15 दिवसांना हे ऑनलाईन प्रोसिजर ओपन होत असते विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे वसतिगृह मिळणार नाही याबद्दल तुम्ही घाबरून जाऊ नका. वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया सुद्धा त्याचप्रमाणे असणार आहे जेव्हापर्यंत तुमची ऍडमिशन प्रोसेस असणार आहे. एवढंच की 15-20 दिवस ते लेट होऊ शकते, मागे पडू शकते, पण त्याचा लाभ तुम्हाला मात्र घेता येते विद्यार्थी मित्रांनो. हेच आजचं अपडेट होतं की जी डेट आहे ती डेट एक्सटेंड झाली आहे. आणि ती डेट म्हणजे कधी झाली एक्सटेंड? 10 दिवसानं वाढले, म्हणजे 18 तारखेपर्यंत तुम्हाला बीएडच्या रजिस्ट्रेशन करता येणार आहे. आपले कोणी मित्र असतील, मित्रमंडळी असेल, आपले ग्रुप असेल, त्यावर मात्र तुम्ही हे सर्व शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा हे अपडेट मिळेल आणि त्यांचा सुद्धा फायदा होईल विद्यार्थी मित्रांनो. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.